नसरापूर प्रकरणामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी ज्या पद्धतीनं एक अप्रतिम कामगिरी केली, तर त्याच्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांवर खरं तर कौतुकाचा वर्षाव होतो. मात्र लोणावळ्यामध्ये घडलेली एक घटना आणि दाहेरी परिसर किंवा नरे परिसरामध्ये जो एका व्यापाऱ्याला लुटण्याचा जो प्रकार घडला आणि त्या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांचा सहभाग आढळून आल्यानं पोलीस दलाला एका अतिशय मानहानीला सामोरं जावं लागतंय, अशा पद्धतीचं सध्या चित्र आहे. दिनांक 18 जुलै रोजी एका व्यापाऱ्याला जो स्टेशनरीचा बिझनेस करतो अशा बिझनेसमॅनला जो पैसे तो आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट करण्यासाठी चालला होता, अशा व्यापाऱ्याला या ठिकाणचे काही गुंड, काही पत्रकार आणि पोलीस यांनी संगनमत करून लुटण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीचा एक आरोप आहे. आणि या प्रकरणामुळं संपूर्ण पुणे जिल्ह्यातच एक प्रकारे खळबळ माजलेली आहे. आपण या विषयावरती सर्वात सुरुवातीला व्हिडिओ बनवला होता आणि या व्हिडिओ नंतर हे सगळं प्रकरण मोठ्या प्रमाणावरती चर्चेत आलं. मात्र त्याच्या अगोदर आपण व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर ज्यांनी या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली होती ते दोन पत्रकार माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत कल्याण अवताडे सर आहेत, माझ्यासोबत निलेश बोर्डे सर आहेत. या दोघांनी अतिशय प्रामाणिकपणे तो विषय लावून धरला आणि आज या प्रकरणामध्ये दोन पोलिसांचा सहभाग निदर्शनास आलेला आहे. एका पत्रकार त्याचा देखील सहभाग समोर आलेला आहे. निलेश सर, सुरुवातीला हे प्रकरण नेमकं काय झालं होतं हे सांगा, मग आपण दुसऱ्या विषयांवरती सरांशी बोलून पुढे नेऊ. सर, प्रकरण तर सगळ्यांना माहितीचे, आपण त्याच्यावर चर्चा केली होती की 18 जुलैला ते व्यापाऱ्याला जे पैसे बँकेत भरायचा लाव ते पैसे कट रचल्यानुसार ठरल्यानुसार काही अडवून नवले बोलापाशी. त्याच्यानंतर त्याला जवळ कुठल्या पोलीस स्टेशनला घेऊन जात होती, ठरल्याप्रमाणे त्याला खेडशॉप पोलीस स्टेशनला त्या पोलीस चौकीत घेऊन गेले आणि तिथे काय जे काय घडलं ते अगदी सगळ्या माध्यमांमध्ये आलेलं आहे. सर्व प्रकार त्याच्यानंतर जो समोर आला तो अतिशय धक्कादायक होता की हा केवळ एक दरोडा नव्हता, तर सिस्टीमने मिळून टाकलेला दरोडा होता. ही सगळ्यात धक्कादायक गोष्ट याच्यातून समोर आली. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नाव घेतलं नव्हतं, आपण तो कधीच पत्रकार नव्हता, पण आज आपण त्याचं नाव घेऊ शकतो कारण की त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचं नाव जो पत्रकार आहे तो आशिष तिवारी नावाचा, नाव आपल्याला अगोदरही माहिती होतं, त्याचे सगळे कारणामे आपल्याला माहिती होतं, परंतु म्हणजे सूत्रानुसार किंवा तत्वानुसार आपण त्याचं नाव घेऊ शकत नव्हतो. जे गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण घेतोय त्यांच्या सोबत जे होत्या महिला पोलीस ज्या हवालदार आहेत, प्रमिला टिकम आणि हा पत्रकार आणि अजून तिथले अजिज मिश्रे, असे दोन पोलिसांचा सहभाग याच्याकडे निष्पन्न झाला आणि अतिशय नियोजनबद्धपणे ह्या पोलिसांनी आणि पत्रकारांनी मिळून हा दरोडा टाकला. सर, याच्यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी झाली, 10-11 जण या गुन्ह्यामध्ये आहेत. हे असे रॅन्डमली किंवा अचानक जमलेले नाही. हा यांचा अगोदर कट रचलेला असेल, ठरलेला असेल की पैसे येणार आहे तर ते पकडायचे कसे, घेऊन कुठे जायचं, घेऊन गेल्यावरती पोलीस येतात, समोरच्याला वाटलं पाहिजे खरंच पोलीस आहेत. हा सगळा ठरवून झालेला प्रकार आहे. हा काही अचानक घडलेला प्रकार नाही किंवा अचानक नाही, एकदम नियोजनबद्धपणे शांत डोक्याने. आणि हे सर ऐकते सर, यातली गंमत सांगतो तुम्हाला. डीसीपी सरांनी, मला वाटते जे कवडे सर आहेत जो तीनचे डीसीपी, त्यांनी 2 दिवसापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतल्याने सांगितलं की एका पत्रकारांनी त्यांना विचारलं की आरोपींवरती गुन्हे आहेत का कुठले. त्यावेळेस त्यांनी फक्त 2-1 जणांचे नाव घेतले की बाबा विक्रम चाकणकरांवरती फसवणुकीचा गुन्हा आहे आणि एक अजून रमेश कदम याच्यावरती एक किरकोळ गुन्हा आहे, बॉडी ऑफेन्स वगैरे असे गुन्हे आहेत त्यांनी सांगितले. परंतु मुख्य गुन्हे त्यांनी सर लपवले याच्यामध्ये. अजूनही मी सांगतो तुम्हाला, म्हणजे आम्हाला स्पष्ट आरोप आहे की अजूनही पोलीस, पुणे शहर पोलीस याच्यामध्ये लपवायची अपील करत आहे. सर, याच्यामध्ये जो एक आरोपी आहे अमिर कारले, याच्यावरती दरोड्याचे, चोरीचे किंवा इतर गुन्हे सगळ्यात आरोपी सर. याच्यावरती इतरही खूप गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर अभिजित गाडी म्हणून पटराय म्हणून एक आहे सर, हा सराई गुन्हेगार आहे, याच्यावरती सुद्धा गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे का सांगितलं नाही त्यांनी, का लपवत आहे ते, म्हणजे मोका लागू नये म्हणून हे चाललंय का पोलिसांचं. सर, इतर ठिकाणी किरकोळ काय असेल तर लगेच जाहीर केलं जातं की आम्ही त्यांना मोका लावणार. इथं सगळं दरोडा पडला 1 कोटीचा, त्याच्यामध्ये पोलीस सहभाग घेतलं, सगळे गुन्हेगार सहभाग घेतलं, याच्यात का मोका लागत नाही. तुमची मागणी मोका लागलाच पाहिजे सर. मागणी काय करायची गरज आहे, दिसते ना सर समोर सगळं. हे सगळ्यांना माहितीची समोर घटना आहे. आणि सर, त्याचे जर प्रकरण काढले खेडशॉपवरचे तर एक चांगला चित्रपट तयार होईल मॅडमचा, सेपरेट एक, आणि ते मेन हिरो असतील आणि पत्रकार त्यांच्यामध्ये साईड हिरो होईल, अशी छान एक फिल्म त्या दोघांमध्ये तयार होईल. इतका धुमकळ दोघांनी ते खेडशॉपमध्ये घातलेला आहे. हे म्हणजे सिस्टीमला खरं तर लाजवणारी गोष्ट आहे पुणे ग्रामीण पोलीस. याच्यामध्ये तपास का व्हायला पाहिजे सर असं, तुम्ही याच्याकडे गुन्हा म्हणून बघा, याच्यामध्ये पोलीस सहभागी म्हणून बघू नका किंवा याच्यामध्ये पत्रकार सहभागी म्हणून याच्याकडे बघू नका. याच्यात जो घडलेला गुन्हा अतिशय गंभीर आहे, याच्यामध्ये सिस्टीम मध्ये लोक सहभागी आहे, मग त्या अँगलने बघूनच त्या गुन्ह्याकडे कारवाई व्हायला पाहिजे. हे माझं स्पष्ट. बरं, सरांच्या बोलण्यात आलं की निष्पक्षपणे तपास होत नाही,
तुम्हाला हे प्रकरण सुरुवातीला कसं समजलं आणि आतापर्यंत या प्रकरणाचा प्रवास सुरुवातीला ज्या वेळेला समजणार मला त्यावेळेला 1 कोटीच्या दरोड्याचा प्रयत्न एवढंच प्रकरण आम्हाला समजलं होतं. त्यामध्ये जे सुरुवातीचे जे 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 आरोपी फरार असे 5 जणांविरुद्धच गुन्हा दाखल केला होता. परंतु आम्ही जसं जसं पत्रकारांनी माहिती घेतली तर त्यात लक्षात आलं की 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा विचार झाला आणि एका पत्रकाराचा विचार. तशा अँगलला आम्ही बातम्या केल्यानंतर त्यावेळेला पुणे पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि त्यानंतर मग त्या संबंधित पोलिसांचा अहवाल मागून आणि मग त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता त्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित पण करण्यात आलं. मात्र आता यात असं आहे की हे सगळं पत्रकारांनी करण्याची गरज काय आहे. पोलीस जर तपास करत असतील तर हे पोलिसांचं काम आहे की त्यामध्ये अजून काय आरोपी निष्पन्न होतात का. आता हे सांगायचं म्हणजे या गुन्ह्यात एकूण 10 आरोपी झालेले आहेत. त्यातले 4 आरोपी अटक आहेत, 6 अजून पण फरार आहेत. आता 6 मध्ये 2 पोलीस कर्मचारी पण आहेत, म्हणजे एक महिला पोलीस अंमलदार आणि एक पोलीस नाही, म्हणजे 2 जण पोलिसांचाही सहभाग आहे, ते फरार आहे. आणि आता हे साधारण 18 जुलैला घडलंय आणि आजपर्यंत त्या आरोपी फरार आहेत. त्यांना कोणतीही अटक करण्यात आलेली नाही. आता साधारणतः नॉर्मल गुन्ह्यातील कोणत्याही एखाद्या घटनेतील आरोपींना पोलीस तत्काळ अटक करतात. आता हे पोलिसांना अटक काय करण्यात आले म्हणजे अटकपूर्व जामीन मिळावा आणि मिळाल्यानंतर मग पुढची प्रोसेस सुरू करावी याची वाट बघते का पुणे पोलीस. आणि आता पोलीस आहेत म्हणून त्यांना काही स्पेस दिली जाते का असा प्रश्न निर्माण होतो. कारण आतापर्यंत त्यांना अटक व्हायला हवी होती. पण हे सगळं प्रकरण तुम्ही कसं बघताय, कारण तुम्ही पण अजून अनेक वर्ष झालं पत्रकारिता करताय, हे अशा पद्धतीचं प्रकरण तुम्ही बघितलं. आता खरं सांगायचं म्हणजे माझ्या पत्रकारितेच्या या 10-15 वर्षाच्या आहेत मी अशा पद्धतीनेच बघितलं नाही. कारण काय दरोडे होत असतात, दरोड्याचा प्रयत्न होतो, पण प्रत्यक्षात पोलीस सहभागी असतात हे खूप भयानक आहे. म्हणजे हे आपल्या दृष्टीने खूपच भयानक आहे. कारण जर कायद्याचे रक्षकच जर बक्षीस बनत असतील तर नागरिकांनी सर्वसामान्यांनी न्याय मागायला जायचं हा तर होता. कारण जर एखाद्या चोरीची दरोड्याची तक्रार द्यायला पोलिसांनी गेले, पोलीसच त्यात चांगले असतील. सुरुवातीला तर ह्या पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न चालला होता, परंतु आता हे सगळं मीडियाने आवाज उठवला आणि त्यानंतर त्यांच्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल झाले आणि दुर्दैव आहे. बरोबर सर, तुम्हाला काय बरोबर सर. याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला अगदी थोडेसे 3 आरोपी दाखवले होते आणि तपास अधिकाऱ्यांना आपण मागे घेतलंच होतं की ते म्हणत होते की तर पोलीस वगैरे कोणी किंवा पत्रकार वगैरे कोणी नाही त्याच्यामध्ये जखल होते जवळ. पुणे ग्रामीण पोलीस शहरावर दाखवायचे आणि शहर ग्रामीणवर दाखवायचे. परंतु ज्यावेळेस नंतर याच्यावरती खूप मोठा आवाज सर्वांनी उठवला त्यावेळेस त्यांना आरोपी करण्यात आलं. दुसरी गोष्ट सर याच्यामध्ये अजून एक आहे म्हणजे ज्या आरोपी आहेत त्याच्यामध्ये प्रवीणा निकम यांनी आणि त्या पत्रकारांनी त्यांनी एक सामाजिक स्वतःचा अँगल तयार केला की आम्ही खूप मोठं सामाजिक कार्य, प्रबोधनाचं कार्य, लेडीज सिंगम असे म्हणून स्वतःला लावून घेऊन त्या पोलिसात एक दाखवण्याचा प्रयत्न केला होता की आमची इमेज सामाजिक काम करायचं काहीच नाही सर. पुढे जाऊन भाषण द्यायचे, पुरस्कार विकत आणायचे आणि मग ते सोशल मीडियावर टाकायचे की आम्हाला हा पुरस्कार भेटला. तो अगदी लेटेस्ट सर जुलै महिन्यात ती गोष्ट 7 तारखेला आता राजस्थानचे जे राज्यपाल हरी गोगावडे त्यांच्या त्यांना सन्मानित करण्यात आले त्या दरोडेखोरांना. म्हणजे ही एक लाजवाब गोष्ट आहे. पुरस्कार द्यायला नाही तरी विचार केला पाहिजे आपण कोणाला देतो हे पण पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट सर पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी सुद्धा यांचा सन्मान केलेला आहे. मागे मी एक फोटो बघितला त्याच्या सोशल मीडियावर. सर एक आता आपण पोलिसांसोबत काम करतो, आपल्या कार्यपद्धती माहिती आहे, कुठल्याही बाबतीत ते कुठे जाताना अगोदर गोपनीय माहिती काढून घेतात. पोलीस त्यांचं एक डिपार्टमेंट आहे, त्यांची माहिती काढतात. तुम्हाला ह्या महिला कर्मचाऱ्याची गोपनीय माहिती नव्हती का, त्यांचं काय काम पद्धत कोणत्या पद्धतीने चालतंय. ज्यावेळेस सिमेंटचा प्रमुख म्हणजे तुमचा एसपी त्यांना पुरस्कार देणार आहे त्यावेळेस त्याची पात्रता आहे का, त्यांचं काम त्या दर्जाचं आहे का, त्या नेमकं काय पद्धतीने काम चालतं याची माहिती जर तुम्हाला असेल तर हे हास्यास्पदेच. म्हणजे तुमचं एक तर ते डिपार्टमेंट तुमचं जे आहे गोपनीय ते काम करत नाही किंवा ते काम करतंय परंतु वरिष्ठांना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असाही भाग होतोय. दुसरी गोष्ट सर कारवाईला खूप गिरे सस्पेंड आता केले. म्हणजे गुन्हा दाखल व्हायला विलंब झाला, गुन्हा दाखल झाल्यानंतर सस्पेंड व्हायला खूप वेळ लागला. म्हणजे अक्षरशः सहभाग उघड उघड आहे आणि तरीही तुम्हाला चौकशीच्या वडिलांची वाढ बघता तुम्ही वेळ लावता येईल. म्हणजे याच्यामध्ये अजून सर मोटिव्ह आहे, याच्यामध्ये कोणतरी बॉड मात्र याच्यामध्ये मागे असल्याची नाही कोणतरी यांना वाचवण्याचं म्हणण्यापेक्षा यांना कोणतरी वाचवतं हे मी तुम्हाला सांगतो की याच्या मागे मोठा माणसा कोणतरी असणार आहे.
ज्या अर्थी हा हे सगळं रॅकेट चालू होतं तर हे एवढं धाडस एवढं दरोडा टाकायचं धाडस एका दिवशी येणार नाही. यांनी छोटे किरकोळ गोष्टी जर केल्या असतील खेळ शॉपचे अजून खूप लोक पुढे यायला लागले. आता आपण न्यूज चॅनलवरती बघितलं की कोण चहावाला पुढे येतोय, कोण टपरीवाला पुढे येतोय, काही सामाजिक कार्यकर्ते पुढे येतात की खोटे गुन्हे दाखल केले त्यांनी मिळून. टपरीवाला म्हणतो की माझ्याकडे गांजा आहे असं सांगितलं आणि यांनी लगेच आपण काय केलं असेल तिथे धरती आहे त्याच्या घरामध्ये त्याला गोळी उडायला लागली. हे मॅडम सोबत रात्रीचा अपरात्रीचे दोघं जण सोबत फिरायचे, पुढे रेट टाकायचे, तथाकथित त्यांच्या रेट टाकायचे. म्हणजे ही काय पद्धत आहे? या सगळ्या गोष्टीमध्ये हा दरोडा हा जर आता समोर आलेला एक भाग आहे. याच्या अगोदर आणखी देखील हो सर, असं खूप केलेलं खूप असण्याची घटना ह्या आणि याच्यासाठी पोलिसांनी अशी एक विश्वास त्या लोकांमध्ये दिला पाहिजे तिकडे जाऊन खेळशॉपमध्ये. तिथल्या लोकांशी बोललं पाहिजे की या तपास अधिकाऱ्यांनी फक्त आपण त्या दिवशी बोललो की या प्रकरणात फक्त बघू नका तुम्ही. यांनी अजून कोणाला अशा प्रकारे गंडा घातलाय, अजून कोणाला असं ब्लॅकमेल केलंय, कोणाकडनं पैसे अंगणी उकळली, या सगळ्या गोष्टीचा तपास होणं ही गांभीर्याने तपास होणं गरजेचं आहे. सर बोर्डे सर बोलताय त्या पद्धतीने तुम्हाला काय माहिती मिळाली अशा पद्धतीने आणखी त्यांनी काय केलं? कारण अजून असे बरेच प्रकार खेळ शो म्हणजे रायगड पोलीस स्टेशन चालू केले. आणि मला अशी जी माहिती मिळते की अनेक वर्षापासून तिथे त्या महिला कधीपासून येतात त्यांची बदली 17 वर्ष आता ते खरं तर पोलीस सर विभागात कसं काय? परंतु इतक्या वर्षापासून ते काम करतायत आणि बऱ्याच जणांची तक्रार आहे. पण आता काय आहे, लोक समोर येत नाही. त्या वेळेला जे काही सेटलमेंट झाले असतील ते त्यांना तक्रार झाला आणि त्यांना माहिती आहे. परंतु खरं तर हे कोणी पोलिसांनी म्हणजे नगर पोलिसांनी खरं तर आवाहन केलं पाहिजे नागरिकांनी की अशा पद्धतीने कोणाला फसवणूक केली असेल किंवा काय अजून गंडा घातला असेल तर त्या लोकांनी तक्रारदारांनी समोर आलं पाहिजे, तक्रार दिली पाहिजे. तर हे दिसतंय तसं प्रकरण नाहीये, हे मोठं प्रकरण आहे. बरेच अजून दिसून येईल. आता जर तुमच्या बोलण्याला खरं तर धक्कादायकच माहिती आहे. 17 वर्ष एखादा अधिकारी एखाद्या जागेवरती कसं काय राहील? आता खरं तर हे त्या विभागाची आश्चर्याची गोष्ट आहे ना. मेहरबानी असेल त्या विभागाची त्यांच्यावर. एवढं काय म्हणजे असं नाही काय? आता ते आपल्याला तर 17 वर्षे आपल्याला माहिती मिळते. ऍक्च्युली आता आपल्याला टेक्निकली तपासायचं आहे. सर, ते 17 वर्ष किती वर्ष झालं आहे? राजगड म्हणजे ओर तालुक्यात म्हणजे आपण खेळ शॉपवर चौकी नाही म्हणू शकत फक्त, परंतु राजगड तालुक्यात त्याचे 17 वर्ष झाले ही गोष्ट मात्र खरी आहे. ओके. पूर्ण त्याच परिसरामध्ये हे बघून जवळचं बघायचं. म्हणजे या आणि परिसरात हा सर, त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो की एवढी यांची पॉवर वाढलेली होती त्या ठिकाणी, म्हणजे प्रकार त्यांना देण्यात आली होती असं मला वाटतं. त्या सगळ्या गोष्टीचा कारभार खेळ शॉपवर व्हायचा चालू. मोठे मोठे सेटलमेंट मोठे काय असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या खेळ शॉपवर चौकीतून त्यांच्या व्हायच्या, मिटिंगा तिथेच व्हायच्या. आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत खूप. असं काही नाही की चौकीत आता ते का लावलं नाही त्यांना माहित, काहीतरी धंदे चालत असेल म्हणून सीसीटीव्ही फुटेज लावलेलं नाही त्या ठिकाणी. पण आजूबाजूला परिसरात सीसीटीव्ही आहे, त्याचाही तपास व्हायला पाहिजे की यांच्याकडे कोण लोक यायचे, काय यायचे, किती वेळ बसायचे, काय त्या ठिकाणी चालत होतं, या सगळ्याचा तपास व्हायला पाहिजे. सर यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं पण काही इन्व्हॉल्वमेंट असण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? कारण आता हे ज्या पद्धतीने सांगताय हे अशा पद्धतीने जर सेटलमेंट त्या ठिकाणी चालत असेल किंवा काय, वरिष्ठांना याच्या बाबत माहिती नाही असं होऊ शकतं? आता तसं बघायला गेलं तर बघा म्हणजे 2 अँगल आहेत. आता ह्या प्रकरणात ज्या वेळेला ते जे प्रभारी अधिकारी नेमच्या तर त्यांची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सगळं प्रकरण नगर पोलिसांकडे दिले आणि जे काही पण म्हणलं पाहिजे रक्षाबंधी परत द्यायला हवी. तर हे त्यांनी स्वतःहून केले. म्हणजे त्यात तसा तो अँगल दिसत नाही की वरिष्ठ त्यात सहभागी असतील. तर तसं या प्रकरणात या प्रकरणात तर नाही. त्यामुळे आता मागची प्रकरण आपण लोकांशी बोलतोय, जसे जसे लोक आपल्या संवाद साधतील तसं आपल्याला लक्षात येईल की अजून काय कोणी होतं का अगोदरच्या प्रकरणात किंवा काय कसं लक्षात येईल. प्रॉपर्टी किती आहे सर यांची काय माहिती? सर अजून तसा आकडा नाही. कारण आता असे जर लोक 1-1 कोटीचे टाकत असतील आणि असे जर छोटे मोठे अजून काय असतील तर प्रॉपर्टी भरपूर गोळा झाली असेल. तर म्हणजे आता मी फोटो नांदेडचा त्यांचा सोशल मीडियावरती त्यांचाच बघितला होता. असे कुठे कुठे फ्लॅट असतील ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही असण्याची शक्यता. बरं आता नगर अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये. आता हे झालं पोलिसांचं, याच्यामध्ये दुर्दैवाने पत्रकार सुद्धा वरिष्ठ सहभागी असण्याची शक्यता आहे. बरोबर. जे काही फोटो समोर आलेले आहे, जे काही दिसले त्याच्यामध्ये आशिष तिवारी हा एकटा नव्हता. तो अजूनही कोणाचा तरी वापर करत होता. ते कोण त्याचा शोध घ्यायला पाहिजे. नक्कीच तो काहीतरी वरिष्ठाची नावं सांगायचा, आपले महाराष्ट्र ब्युरो चीफ अमके तमके असे नावं सांगायचा आणि मग ते हिंदीतनं बोलायचे. हिंदीतनं बोलले की मराठी माणसाला किंवा यांना वाटायचे आणि खरं तर याची खूप मोठी नॅशनल लेवलला ओळख आहे वगैरे. आणि मग हाही एक
मोठं ऑपरेंड होती जर भीती घालायची धमकवायची किंवा समोरच्याला अडकवायची. आणि तो कोण आहे मग जो जो वरून हिंदीत बोलायचा किंवा लई मोठं प्लॅन सांगायचा, जे की मॅडम सोबत त्यांचे फोटो येतो प्रगती सोबत, मग त्याचा काही याच्यामध्ये सहभाग आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांनी करणं गरजेचंच आहे सर. बरं, आता हे नरे पोलीस चौकीचं यांच्यावर उल्लेख आला. नरे पोलीस चौकीचं काम कसं चालेल? आता तुम्हाला वाटतं देशमुख मॅडम आहेत, कसं काम चालू? सर आता तसं जर पाहिलं, सुरुवातीला आपण पाहिलं की त्या मॅडम फोन उचलत नव्हत्या किंवा कळवत नव्हत्या, थोड्याशा त्यांचा काय भाग आहे तो जाणार होता. अगोदर आरोग्य करण्यात आलं होतं. आपला व्हिडिओ झाल्यानंतर अनेक लोकांनी मला फोन केले, हा. त्याच्यामध्ये हा विषय आला की नाही फोन उचलत. त्या ठीक आहे, तो त्यांच्या कामाचा हे असेल किंवा त्याला आपण ते मागे बोलू की त्यांना अडचण असेल किंवा कामात असेल, ठीक आहे, आपण ते सगळं मान्य केलं. परंतु तुम्ही तपास करताना ह्या गोष्टीचा हे नाही केला पाहिजे किंवा आरोपी करताना सुद्धा अगोदर टाळण्यात आलं होतं. दुर्दैवाने तसं म्हणावं लागतं. आणि मी स्वतः ते तपास अधिकाऱ्यांशी सुरुवातीला बोललो होते, म्हणजे नाही पत्रकार वगैरे कोण नाही नाहीच म्हणलं डायरेक्ट. त्याच्यात म्हणजे ही गोष्ट नको व्हायला. जरी अरे पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला, चांगलं काम केलंय, त्याला काही अटक केली, परंतु आता अजून एक गोष्ट सर सरांनी सांगितलं की त्यांना फरार होऊ दिली. म्हणजे मी असं म्हणतो की त्यांना वेळ दिली फरार व्हायला, स्पेस दे. जागा दिली की आता तुम्ही जा, पत्रकार ताब्यात आल्याने तुम्ही आता पळायला पाहिजे आणि पळून तुम्ही जामीन घेतला पाहिजे. अटकपूर्व जामीन घेतला तर ठीक, नाही भेटला तर नंतर बघू आपण काय असेल ते. म्हणजे हे आता मी सांगतोय तुम्हाला, एक सामान्य नागरिक म्हणून सांगतोय, सामान्य नागरिकांना अशी वेळ दिली जात नाही. तुम्हाला गुन्हा दाखल होतं ती गाडी दारात उभं राहिलेली उचलून चौकीत आणलेलं असतं, चौकीत आणून काय करतात हे माहिती तुम्हाला. तशी वागणूक यांना मिळालेली नसेल आणि यांना पूर्ण वेळ दिलेला आहे सर जामीन घेण्यासाठी वगैरे म्हणा, पळण्यासाठी. ही अतिशय याच्यातनं चुकीचा मेसेज समाजामध्ये जातो हे अजूनही सांगू शकतो मला. त्याच्यात पोलिसांची ऑलरेडी बदनामी झाली, पोलीस यामध्ये आरोपी असल्यामुळे ऑलरेडी बदनामी झाली. त्याच्यात ही फरार असल्यामुळे तुम्ही सोशल मीडिया बघा सर, अजूनही तुम्ही लोकांचे कमेंट बघा त्याच्यामध्ये. फरार म्हणजे काय, पोलिसांना का सापडत नाही, म्हणजे तुम्ही इतर गुन्हेगारांना शोधू शकता, पोलीस तुम्हाला सापडत नाहीत का, याचा अर्थ तुम्हाला शोधायचं नाही. बरोबर सर. या परिसरामध्ये नरे असू द्या, डायरी असू द्या, क्रिकेट वगैरे हे असू द्या, कायदा सुव्यवस्थेचं काय पत्राचा महापालिकेत नव्याने समाविष्ट झालं आहे. आणि इकडे काय झालं, म्हणजे त्यांची भागा सुरुवातीला महापालिकेची आली अनधिकृत बिल्डिंग खूप उभा राहिलं, स्वस्तात फ्लॅट मिळत होते. तर जे काही शहरातले जे काही सराई गुन्हेगार वगैरे होते ते इकडे कमी भाड्यात मिळते, कमी भाड्यात आहे किंवा कमी फ्लॅट मिळतात. तर हे सगळे नरेगाडी भागातील वस्तू आहेत आणि तो क्राईम वाढत होता. पोलीस कारवाई करतायत, पण पोलिसांची कारवाईला पण आपण द्यायची, परंतु त्यातूनही त्यांनी खरं तर सक्त कायदेशीर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुन्हा गुन्हा घडला नाही पाहिजे. पण आता या गुन्हेगारांसोबत पोलिसांची लागेबांधे असतील तर कसं करणार? आणि ह्या प्रकरणामुळे कॉमन लोकांमध्ये काय मेसेज झाला? नाही, ह्या प्रकरणामुळे तर खरंच पोलिसांची खरंच बदनामी झाली आहे. कारण जर पोलीसच असं करत असतील तर नागरिकांनी न्याय कोणाकडे मागण्यासाठी वस्तू आहे. सुदैवाने त्या दिवशी ज्या 1 कोटीच्या दरोड्याचा जो प्रयत्न झाला, सुदैवानं त्यामध्ये 1 कोटी कॅश होती, त्यातली संपूर्ण कॅश त्या दिवशी चौकीत गेली नव्हती. मला वाटतं काहीतरी 20 लाखाची कॅश होती, त्यात त्यांनी 20 लाख काढली. आणि जो गाडीतून उतरून गेला त्यांच्याकडे काहीतरी 70-72 लाख रुपये होती. त्यामुळे सुदैवानं ती कॅश वाचली. तर हे खूप मोठं तिथं मारामारी झाली म्हणून मला समजलं त्या पोलीस चौकीच्या आवारामध्ये किंवा चौकीच्या काय झालं. आमच्या प्रोसेसनुसार आम्हाला कळालं की त्याच्या चौकीत पण खूप दारोदारी हाणामारी झाली. त्यात एका पाय पण असं कळायला मिळालं, कारण ते खूप मोठं प्रकरण होतं. बरोबर, पैसा एवढा बरं. परंतु तिथल्या प्रभारीच्या ह्या लक्षात आलं काहीतरी चौकीत चालू, त्यांनी आले, त्यांनी पाहणी केली आणि त्यांचं ते लक्षात आल्यावर त्यांनी ती रक्कम परत द्यायला लावली आणि नरे पोलीस स्टेशन क्रांतीचा हा प्रकार घडलाय. आता तुमची काय मागणी? आता आमची अशी मागणी आहे की एकतर हे जे गुन्हेगार आहेत अजून 6 जण आरोपी फरार आहेत, तर 2 पोलिसांचाही समावेश आहे. तर या सगळ्यांना अटक झाली पाहिजे आणि स्वच्छ पद्धतीने तपास झाला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये अजून कोणी आहे का याची पण खातरजमा केली पाहिजे की हे फक्त पोरे आहेत आणि अजून ह्याच्या पाठीमागे कोणी आहे का, ह्याचा बरोबर निष्पक्षपणे तपास व्हायला एवढंच अपेक्षा आहे. बरोबर. आणि ह्याच्यावर हे जर कारवाई झाली तरच संदेश चांगला नागरिक. बरोबर बरोबर. सर तुमचं काय? माझंही तेच म्हणणं आहे की आता जी बदनामी व्हायची ती ऑलरेडी झालेली आहे.
परंतु आता याच्यातनंही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे. तपास अधिकारी जे वरिष्ठ अधिकारी पुणे सिटीचे अधिकारी असतील आणि पुणे ग्रामीणचे अधिकारी असतील, यांनी आता कोणालाही पाठीशी न घालता याचा एक सखोल तपास करून आणि लवकरात लवकर आरोपी अटक करून यांना शिक्षा कशी होईल आणि पुन्हा असं कोणी करणार नाही याच्यासाठी प्रयत्न केला तरच काहीतरी म्हणावं लागेल की काहीतरी घडलं नाही. जर यांना जर वाचवण्याचा प्रयत्न झाला तर मग काय होतं याचा याचा अर्थ मग सिस्टीमच्या पद्धतीने चालले असं आपल्याला म्हणावं लागेल. तर आपण बघतोय की कशा पद्धतीनं या दोन्ही पत्रकारांनी या प्रकरणावर सुरुवातीपासून वार्तांकन केलेलं आहे आणि त्यांना या प्रकरणाची किती डीप मध्ये माहिती हे दिसतंय. आता ज्या गोष्टी पत्रकारांना माहिती होतात त्या तपास अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना का माहिती होत नाहीत हा याच्यावरती खरं तर प्रश्नचिन्ह आहे. मात्र नरे असू द्या, दायरे असू द्या किंवा या क्रिकेटवाडीचा जो परिसर आहे त्या भागामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचं अतिशय मोठ्या प्रमाणावरती उदात्तीकरण होताना आपल्याला पाहायला मिळते, मोठ्या प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसतंय. आणि याच्यामध्ये या सगळ्यांच्या मुळाशी जर आपण बघितलं तर असे जर भ्रष्ट अधिकारी किंवा पोलीस आणि त्यांना पण पत्रकार जर एक प्रकारे मदतच करत असतील किंवा तेच कट रचत असतील तर या भागातली गुन्हेगारी कशी संपणार आहे, या भागातल्या सर्वसामान्यांचं जगणं सुसह्य कसं होणार आहे हा एक प्रश्न आहे. माझी देखील या निमित्तानं पोलीस दलाला आणि एसपी जे आहेत त्यांना माझी विनंती असणार आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तळाशी जायला पाहिजे, तटस्थपणे याचा सगळ्याचा तपास व्हायला पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी, जेणेकरून आपलं जे पोलीस दलाने आजवरची जी चांगली कामगिरी केलेली आहे त्याला कुठेतरी जे हे धक्का पोहोचवणारे लोक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई केली तर एक चांगला मेसेज जाईल असं माझी देखील एक विनंती असणार. थांबूयात आपण इथं. धन्यवाद.